नमस्कार. शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आणि मोठी बातमी आहे. 1 ऑगस्ट 2025 पासून ई पीक पाणीला सुरुवात झालेली आहे. मग ऑगस्ट महिन्यामध्ये सर्व्हरचा प्रॉब्लेम होता, सर्व्हर व्यवस्थित चालत नव्हतं, आहे का नाही. चालू बंद होत होतं, कधी ओपनच होत नव्हतं, कधी ओपन झालं तर सबमिट होत नव्हतं. अशा खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी त्या सर्व्हरमध्ये होत्या. सर्व्हर व्यवस्थित चालत नव्हतं, लोकेशन दाखवत नव्हतं. अशा अडचणीमुळं काय झालेलं आहे, ई पीक पाणी शेतकऱ्यांना करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी येत होत्या. त्यामुळं शेतकऱ्यांची ई पीक पाणी पूर्ण करता आली नाही वेळेमध्ये. त्यानंतर मग त्यांना काय केलेलं आहे, वाढीव टाईम दिलेला आहे. ऑगस्ट महिना पूर्ण गेला, त्यानंतर सप्टेंबरमध्ये 15 सप्टेंबर केली. 15 सप्टेंबरपर्यंत सुद्धा काय आहे, अपेक्षित शेतकऱ्यांची ई पीक पाणी झालेली नाही. त्यानंतर परत 20 सप्टेंबर केली, 5 दिवसाचा कालावधी वाढवून दिला. त्यानंतरही जवळपास 50-55 ते 60% शेतकऱ्याची ई पीक पाणी झालेली आहे. त्यानंतर आता शासनाने 30 सप्टेंबर हे केलेलं आहे. नेमका ह्यांचा काय ई पीक पाणीचा खेळ मांडला आहे, की तारीख वाढवून दिलेली देतात ऐक नाही, काय चाललं हे काय माहिती नाही. पण ते सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळं काय झालेलं आहे, असे शेतकऱ्याची ई पीक पाणी करता आलेली नाही. त्यामुळं आता ही वाढीव तारीख दिलेली आहे. वाढीव तारखेमध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपली काय करायची आहे, ई पीक पाणी करून घ्यायची आहे. आपण जर ई पीक पाणी केली नाही तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात काय होणार आहे, तर अडचणी निर्माण होणार आहेत. मग शेती आपल्याला खरेदी विक्री ही करता येत नाही. त्यानंतर जो अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे का नाही, त्याच्यापासून आपण काय राहणार आहे, तर वंचित राहणार आहेत. कारण ही जी ई पीक पाणी करतो आपण, ती ई पीक पाणी 7/12 त्या ई पीक पाणीची नोंद होत आहे. त्यामुळं मग सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, ई पीक पाणी करणं गरजेचं आहे. आता 30 सप्टेंबरपर्यंत शेतकरी स्तरावर काय केलेले आहे, ई पीक पाणी आहे. त्यानंतर सहाय्यक स्तरावर काय होणार आहे, चालू होणार आहे. तोपर्यंत आपण काय करायचं आहे, स्वतः शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाणी वेळेत पूर्ण करून घ्यायची आहे. कारण ज्या विविध शासनाच्या योजना आहेत का नाही, त्या योजनेपासून आपण वंचित राहू नये, आहे का नाही. पुढं जे अडचणी उद्भवणार आहेत, तर त्या अडचणी उद्भवू नये म्हणून शेतीविषयक योजनामध्ये त्यासाठी आपल्याला ई पीक पाणी करून घेणं गरजेचं आहे. तुम्ही जर आपण कापसाचा हमी भावाने घालायचं ठरवलं, तूर असेल, उडीद असेल, मूग असेल, आहे का नाही, इतर सर्व गोष्टीसाठी काय केलेलं आहे, ई पीक पाणी बंधनकारक केलेले आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, ह्या सर्व योजनेचा लाभ, शासनाच्या जेवढ्या योजना, शेतकरी योजना आहेत, त्या सर्व योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ई पीक पाणी करणं बंधनकारक आहे. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी वाढीव तारखेमध्ये ई पीक पाणी करून घेणं योग्य आहे, आहे का नाही. त्यानंतर शेतकरी स्तरावरली ई पीक पाणीची तारीख वगैरे वाढणार नाही. त्यानंतर सहाय्यक स्तरावर काय होणार आहे, ई पीक पाणी होणार आहे. त्यामुळं मग सध्या शेतकरी स्तरावर जे आहे त्यांनी तुम्ही काय करायचं आहे, वाढीव तारखेमध्ये आपण आपल्या पिकाची ई पीक पाणी करून घ्यायची आहे. धन्यवाद.